ठीक आहे, ESR समजलं आपलं. पुढचं जे आहे हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन दोन नाव आहे, एक आहे हिम आणि ग्लोबिन. हिम जे आहे ते आयरन पिगमेंट आहे. ठीक आहे, हिम जे आहे ते आयरन पिगमेंट आहे आणि ग्लोबिन जे आहे, हिम जे बनवतं ते आयरन बनवतं आणि ग्लोबिन जे आहे ते प्रोटीन बनवतं. ठीक आहे, क्लिअर झालं एवढं. त्याच्यानंतर हिमोग्लोबिन जे आहे, नॉर्मल जे रेंज आहे हिमोग्लोबिनची मेल मध्ये ते किती आहे 14 to 16 आणि फिमेल मध्ये 12 to 16 कमी असते थोड्याशा प्रमाणात मेलपेक्षा. काऊन कमी असते सांगितलं मी. टेस्टोस्टेरोन मेल मध्ये आहे, फिमेल मध्ये कमी प्रमाणात आहे. टेस्टोस्टेरोन तिकडे जास्त असल्यामुळे इरेथ्रोपोएटिन, तेही पाहू आपण, इरेथ्रोपोएटिन जास्त प्रमाणात आरबीसी प्रोडक्शन करतो. त्याच्यानंतर नॉर्मल एचबी ऍट बर्थ क्वेश्चन येऊ शकते, टाकलाय. नॉर्मल एचबी बर्थच्या वेळेस किती राहते, तो राहते 25 ग्राम पर डेसिलिटर. त्याच्यानंतर एका वर्षात पण विचारू शकते, एका वर्षाच्या बाळामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे, तर ते राहते 17 ग्राम पर डेसिलिटर. ठीक आहे. त्याच्यानंतर वन हिमोग्लोबिन मॉलिक्यूल जो आहे, एक हिमोग्लोबिन जो मॉलिक्यूल आहे तो 4 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल बाइंड करतो. एक हिमोग्लोबिन मॉलिक्यूल जो आहे तो 4 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल बाइंड करतो. ठीक आहे, एक हिमोग्लोबिन मॉलिक्यूल टेट्रामर. पण एक अजून क्वेश्चन आहे किंवा विचारू शकते, आपण जे पल्स ऑक्सिमीटर वापरतो, पल्स ऑक्सिमीटर जे वापरतो त्यामध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशन दाखवत आहे. तर तो ऑक्सिजन सॅच्युरेशन जे दाखवत आहे, एक हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल किती बाइंड करतो ऑक्सिजन, 4 ऑक्सिजन बाइंड करतो. तर ते जे ऑक्सिजन सॅच्युरेशन दाखवत आहे ते व्हेनस सर्क्युलेशनचं दाखवत आहे की आर्टरियल सर्क्युलेशनचं दाखवत आहे, तर तो दाखवते तुमचं आर्टरियल ब्लडचं सर्क्युलेशन सॅच्युरेशन. ठीक आहे, पल्स ऑक्सिमेट्री मेजर्स ऑक्सिजन सॅच्युरेशन ऑफ हिमोग्लोबिन इन आर्टरियल ब्लड. क्लिअर झालं. त्याच्यानंतर हिमोग्लोबिन इज अ रेस्पिरेटरी पिगमेंट. हिमोग्लोबिनलाच रेस्पिरेटरी पिगमेंट सुद्धा म्हणतो आपण. का बरं रेस्पिरेटरी पिगमेंट, जेही मॉलिक्यूल, जेही सबस्टन्स किंवा मॉलिक्यूल ऑक्सिजनच्या मेटाबॉलिझम सोबत डील करतात, तर त्या सबस्टन्सला किंवा त्या मॉलिक्यूलला मी का म्हणेन रेस्पिरेटरी पिगमेंट. मायोग्लोबिन जो आहे मसलचा सेल जो आहे मायोग्लोबिन, तो सुद्धा रेस्पिरेटरी पिगमेंट म्हटलं जाते. ठीक आहे, आणि हिमोग्लोबिन तर डायरेक्टच त्याचं मेन फंक्शन काय, ऑक्सिजनला कॅरी करणं लंग्स पासून आणि टिश्यूजला पोहोचवणं, म्हणून ते ऑक्सिजन सोबत डील करत आहे ना, तर तो काय झाला रेस्पिरेटरी पिगमेंट. ठीक आहे, एमसीक्यू आहे तुमचा. सिंपल प्रोसेस मध्ये सांगतो. हिमोग्लोबिन आहे, हिम बनवण्यासाठी आयरन पाहिजे आणि ग्लोबिन बनवण्यासाठी काय पाहिजे, प्रोटीन पाहिजे. ठीक आहे, ह्या गोष्टी दोन्ही अवेलेबल आहे. आता हिम बनवण्यासाठी सगळ्यात पहिले गरज असते पायरोल रिंगची. कशाची गरज असते, पायरोल रिंग. कशाची गरज आहे, पायरोल रिंग. तर पायरोल रिंग जे आहे, हिम बनवण्यासाठी काय गरज आहे, पायरोल रिंग. ठीक आहे, तर 4 पायरोल रिंग जेव्हा बनतात किंवा जुडतात, असे हे झाला एक पायरोल रिंग, असे 4 जेव्हा पायरोल रिंग जुडतात, ठीक आहे, हे काय पायरोल रिंग, अशी जेव्हा 4 पायरोल रिंग जुडेल, तर आता हे जे स्ट्रक्चर बनलं, हे जे स्ट्रक्चर बनलं याला मी म्हणेन प्रोटोफोर फायरिन. याला का म्हणेन मी, प्रोटोफोर फायरिन. ठीक आहे, आणि हे जे प्रोटोफोर फायरिन बनलं, प्रोटोफोर फायरिन बनल्यानंतरच तिथे आयरन येऊन अटॅच होऊ शकते. समजलं. आयरन डायरेक्टली नाही बनत. आपण बेसिक पाहतो हिमोग्लोबिन बनवण्याची प्रोसेस, हे वरतीच झाली तरी ठीक आहे, पण एक सांगत आहोत की हिमोग्लोबिन बनण्यासाठी सगळ्यात पहिले गरज आहे तुम्हाला पायरोल रिंगची. 4 पायरोल रिंग येऊन एकमेकांना जुडेल, तर त्याच्यानंतर हे जे स्ट्रक्चर बनल याला म्हणेन मी प्रोटोफोर फायरिन. का म्हणेन, प्रोटोफोर फायरिन. आणि प्रोटोफोर फायरिन बनल्यानंतर इथे आयरन येऊन स्टक होते, आयरन येऊन तिथे जाऊन स्टक होते. तर आयरन जे स्टक होते Fe2+, दॅट इज इन फेरस फॉर्म, दॅट इज इन फेरेटिन फॉर्म, फेरस किंवा फेरेटिन फॉर्म. ठीक आहे, फेरिक नाही राहत. म्हणजे Fe2+, ते पाहू आपण. ठीक आहे, की फेरिक असेल तर त्याचा दुष्परिणाम काय, आयरन जे नेहमी पाहिजे ना आपल्याला Fe2+ मध्ये पाहिजे, Fe3+ मध्ये नाही पाहिजे. ठीक आहे, तर आयरन जे आहे केव्हा जुडते, जेव्हा प्रोटोफोर फायरिन जुडला. तर हे जे टोटल स्ट्रक्चर आहे आता, याला का म्हणेन मी हिम. हे जे स्ट्रक्चर आता बनलं, स्ट्रक्चर मध्ये काय 4 पायरोल रिंग आहे, 4 पायरोल रिंगला मिळून एक बनला प्रोटोफोर फायरिन. प्रोटोफोर फायरिन बनल्यानंतर आयरन येऊन तिथे जमा झाला. तर आता जे स्ट्रक्चर बनलं याला मी म्हटलं फक्त हिम.
आणि हिम आहे तर एचबी काय फक्त हिमच आहे का? नाही, त्याच्यात ग्लोबिन सुद्धा आहे. ठीक आहे, तर ग्लोबिन चेन सुद्धा राहतात. तर ठीक आहे, तर याल जेव्हा येऊन ह्या स्ट्रक्चरला जेव्हा येऊन ग्लोबिन चेन जुडल, हे झालं हिम झालं. आता काय पाहिजे आपल्याला? ग्लोबिन. ठीक आहे, या स्ट्रक्चरला येऊन काय जुडते? ग्लोबिन जुडते. तर आता हे जे ग्लोबिन झालं कोणाला जुडलं? हिमलं. तर याला का म्हणेन मी? हिमोग्लोबिन. आणि हिमोग्लोबिन फक्त हिमोग्लोबिन नाही, हिमोग्लोबिन मोनोमर म्हणेन, एक हिमोग्लोबिन. ठीक आहे, आणि हिमोग्लोबिन एकच नसते, हिमोग्लोबिन एकच नसते, हिमोग्लोबिन असते 4. हिमोग्लोबिन असते टेट्रॅमर. असे 4 मोनोमर हिमोग्लोबिनचे. मोनोमर म्हणजे असे एक झाला मोनोमर, एक झाला मोनोमर. तसे जेव्हा 4 जुडन तर त्याला म्हणेन मी कम्प्लीट हिमोग्लोबिन किंवा हिमोग्लोबिन टेट्रॅमर. 4. समजलं इथपर्यंत? नाही समजलं? प्रोटोफोर फायरिन पर्यंत समजलं? ठीक आहे. आयरन स्टक झाल्यावर काय म्हटलं मी त्याला? हिम. हिम एकटा आहे का? हिमला नेहमी ग्लोबिन अटॅच राहते. एक झाली, ही झाली ग्लोबिन. ठीक आहे, हे झालं ग्लोबिन चेन. हे काय झाली? याला काय म्हटलं? ग्लोबिन चेन. क्लिअर झालं इथपर्यंत? आता हे जे फक्त एक टोटल स्ट्रक्चर आहे, हे एवढं जे टोटल स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये काय? हिम आणि ग्लोबिनची चेन, त्याला का म्हणेन मी? एक एचबी मोनोमर. याला का म्हणेन टोटल स्ट्रक्चरला? एक एचबी मोनोमर. ठीक आहे, आणि एचबी फक्त मोनोमर नसते, एकच नसतो. एक कम्प्लीट एचबी केव्हा असतो? असे 4 कंबाईन झाले तेव्हा. आता 4 कंबाईन केव्हा होते ते सांगतो. ग्लोबिन जे चेन आहे, ग्लोबिन जे चेन आहे 3 प्रकारच्या ग्लोबिन चेन असते. सरळ सरळ पहा. एक राहते, कन्फ्युज नको, मी सांगतो एकदम, खूप काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये. ग्लोबिन जे चेन आहे, आता इझी होईल. ग्लोबिन जे चेन आहे 4 प्रकारच्या चेन आहे. एक राहते तुमच्या अल्फा चेन, एक राहते तुमची अल्फा चेन. दुसरी राहते तुमची बीटा चेन, ग्लोबिलिन बीटा चेन. तिसरी राहते तुमची गॅमा चेन, गॅमा चेन. आणि चौथी राहते तुमची डेल्टा चेन. हे काय? ग्लोबिलिनच्या चेन्स आहे, प्रोटीन्स आहे. ठीक आहे, हिमोग्लोबिन केव्हा म्हणेन मी कम्प्लीट? जेव्हा 4 जोडले. तो आता असे जेव्हा 4 स्ट्रक्चर जोडले तेव्हा त्याला मी एक एचबी म्हणेन. असे हे सिंगल एचबी, तसे सिंगल सिंगल एक अजून जोडला तर डबल एचबी, अजून एक जोडला तर 3 एचबी, आणि चौथा जोडला तर एक कम्प्लीट एचबी. टेट्रामेरा एचबी विल बी कॉल्ड एज सिंगल एचबी हिमोग्लोबिन मॉलिक्यूल. हे ठीक आहे इथपर्यंत? ग्लोबिन जे चेन आहे किती राहते? 4. आता 4 जर ग्लोबिन चेन असेल, हे एक झाली, हा दुसरा झाला, त्याच्यामध्ये आयरन आला Fe2+, त्याच्यानंतर हे पायरोल रिंग, हे पायरोल रिंग, हे पायरोल रिंग आणि हे पायरोल रिंग, आणि हे झाली तुमची ग्लोबिन चेन. तिसरा हिमोग्लोबिन, प्रोटोफोर फायरिन, 4 पायरोल रिंग आणि ग्लोबिन चेन. चौथा पायरोल रिंग किंवा प्रोटोफोर फायरिन, पायरोल रिंग आणि ग्लोबिन चेन. ठीक आहे, ग्लोबिन चेन किती प्रकारच्या असतात? 4 प्रकारच्या. अल्फा, बीटा, गॅमा आणि डेल्टा. थॅलेसिमियासाठी वगैरे हे कन्सेप्ट खूप महत्वाचं आहे समजणं. ठीक आहे, तर अल्फा 4 एचबी मिळून एक एचबी बनतो कम्प्लीट. आता तुम्हाला हे 4 जे ग्लोबिलिन चेन आहे हे कुठे कुठे राहते? हे कन्फ्युजन राहिलं का? हे कुठे कुठे प्रेझेंट राहते? तर जर एक एचबी असेल मोनोमर टेट्रामर, एक एचबी जर कम्प्लीट वाला आहे तर त्याच्यात 4 राहते म्हटलं. ठीक आहे इथपर्यंत? तर ग्लोबिन जे चेन आहे, जर एक एचबी कम्प्लीट असेल त्याच्यामध्ये राहते 4 मोनोमर, 4 मोनोमर ऑफ एचबी. ठीक आहे, तर एका एचबी मध्ये 2 अल्फा चेन राहते कंपल्सरी. प्रत्येक व्यक्तीमध्ये 2 अल्फा चेन कॉमन राहते. कोणता? अल्फा चेन इथेही राहील आणि अल्फा चेन इथेही राहील. प्रत्येक व्यक्तीमध्ये 2 अल्फा चेन राहतातच राहतात. म्हणजे तुमच्यात जर सर एचबी पाहिलं, मी एचबी इलेक्ट्रोफोरेसिस प्रोसेसने पाहतो किंवा डीएनए अनालिसिसने पाहतो, तर त्या प्रोसेसमध्ये जेव्हा मी एचबी खोलीन तर तुमच्यामध्ये एचबी मध्ये 2 अल्फा एचबी राहील, याच्यातही अल्फा राहील, इकडे अल्फा राहील, सगळ्यांमध्ये 2 अल्फा कॉमन आहे. मग आता दुसरे 2 उरले एचबी मोनोमर. ठीक आहे, यांच्यामध्ये राहते एक ते एक बीटा, 2 काय राहील? ग्लोबिलिनचे ना. जर समजा 2 अल्फा कॉमनच राहते
जर 2 अल्फा सोबत 2 बीटा असेल तर त्याला म्हणतो मी HbA. का म्हणतो मी HbA. HbA मध्ये काय राहते, 2 अल्फा प्लस 2 आणि हे HbA म्हणजे काय, ए म्हणजे का अडल्ट हिमोग्लोबिन. ए म्हणजे का अडल्ट हिमोग्लोबिन. म्हणजे 90% केसेस जेवढे अडल्ट आहे 90 किंवा 99 काही एक्झॅक्ट नाही माहित पण मोस्ट ऑफ केसेस मध्ये अडल्ट हिमोग्लोबिन मध्ये काय राहते, 2 अल्फा आणि 2 बीटा. म्हणजे तुम्ही सगळे जे बसले इथे तुमच्यामध्ये काय 2 अल्फा 2 बीटा. ठीक आहे, हे कॉमन आहे. आणि हे जे 2 अल्फा आणि 2 बीटा याला का म्हणेन मी HB टेट्रामर किंवा एक कम्प्लीट HB. ठीक आहे. आता कोण कोण उरले, गॅमा आणि डेल्टा. ठीक आहे. तर जर समजा 2 अल्फा सोबत 2 अल्फा राहणारच आहे, 2 अल्फा सोबत 2 डेल्टा असेल, 2 डेल्टा ग्लोबुलिन चेन असेल तर त्याला म्हणतो मी HbA2. का म्हणतो मी HbA2. HbA2 म्हणजे उरले सुरले. म्हणजे जर समजा 100 माणसं आहे त्याच्यातून 97-98% लोकांचं काय आहे हिमोग्लोबिन HB अल्फा आणि HB बीटा. उरलेले 2-3% जे लोक आहे त्यांच्यामध्ये भेटते 2 अल्फा आणि 2 डेल्टा. लेस कॉमन आहे. ग्लोबुलिन चेन ग्लोबुलिन चेन जे आहे 2 अल्फा कॉमनच राहील पण त्याच्यामध्ये बीटा नसून आता का सापडत आहे डेल्टा. यार म्हणून त्याला का म्हटलं मी हिमोग्लोबिन अडल्ट 2. आता तिसरं जे आहे ते आहे 2 अल्फा कॉमनच आहे. सर समजलं एवढं, 2 अल्फा कॉमनच आहे. उरला कोण, गॅमा चेन. तर 2 अल्फा सोबत जेव्हा 2 गॅमा राहते तर त्याला म्हणतो मी HbF. का म्हणतो मी HbF म्हणजे का फिटल हिमोग्लोबिन. HbF म्हणजे का फिटल हिमोग्लोबिन. आणि HbF मध्ये काय राहील, 2 अल्फा प्लस 2 गॅमा. 2 अल्फा आणि 2 गॅमा. समजलं आता. आणि गॅमा का बरं फिटस मध्ये, कारण लक्षात ठेवा इथे गॅमा काय करते, गॅमा जो चेन आहे किंवा प्रोटीन आहे, ग्लोबुलिन प्रोटीन आहे, ठीक आहे, गॅमा चेन याच्याकडे एवढा पॉवर आहे की तो ऑक्सिजन जास्त ओढू शकते. कोण, गामा, अल्फापेक्षा आणि डेल्टापेक्षा. आणि फिटस मध्येच गामा काऊन आहे, कारण फिटस स्वतः ऑक्सिजन प्रोड्यूस नाही करून राहिला, तो डिपेंडंट आहे मदरवर. तर त्याच्या हिमोग्लोबिन मध्ये 2 गॅमा चेन असल्यामुळे ते काय करते, एक्स्ट्रा ऑक्सिजन पुल करायची ताकद ठेवते. इट हॅज द कॅपॅसिटी टू पुल एक्स्ट्रा ऑक्सिजन फ्रॉम द मॅटर्नल सर्क्युलेशन. कोण, गॅमा. समजले आता, आता समजले, क्लिअर आहे प्रत्येकाला. ठीक आहे, शॉर्ट मध्ये घेऊ पुन्हा लगेच. हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर पाहत होतो. एक गोष्ट आता ऍडिशनल सांगतो, तेवढं समजलं असेल तर. सगळ्यात पहिले जो आहे तो पायरोल रिंग लागते. ठीक आहे, हिम बनण्यासाठी सगळ्यात पहिले केमिकल जो प्रोसेस असेल बायोलॉजिकल लेवलवर, मॉलिक्युलर लेवलवर, तर तिथे जे पाहिजे नाही ते आहे फॉर्म फ्रॉम सक्सिनिन, CoA आणि ग्लिसिन. जर आलं कधी तर विचारलं तर. ठीक आहे, तर पायरोल रिंग पाहिजे. पायरोल रिंग काय करतात, 4 पायरोल रिंग पाहिजे. आणि 4 पायरोल रिंग जेव्हा मिळतात तर ते मिळाल्यानंतर त्याच्यात काय होते, आयरन येऊन जमा होते इन द फेरस फॉर्म Fe2+. ठीक आहे, आणि ते जे स्ट्रक्चर झालं 4 पायरोल रिंग वाला, त्याला काय म्हटलं मी, प्रोटोफोर फायरिन. मग आता हिम बनलं, कम्प्लीट हिम बनलं. आता ग्लोबिन पाहिजे, तर ग्लोबिन जे अटॅच होतात त्याला काय होते, ग्लोबिन चेन अटॅच होते. तर ग्लोबिन जे चेन आहे, 4 प्रकारच्या ग्लोबिन चेन आहे. एक आहे अल्फा, बीटा, गॅमा आणि डेल्टा. 2 अल्फा. आता HB म्हणजे सिंगल HB मोनोमर का नाही, एक सिंगल HB म्हणजे 4 प्रकारचे HB. 4 HB जेव्हा जॉईन होतात तर तेव्हा तो एक कम्प्लीट HB बनतो. ठीक आहे, 4 HB मोनोमर जॉईंट होते तर तो बनते HB टेट्रामर. अँड HB टेट्रामर इज अन कम्प्लीट 1 सिंगल हिमोग्लोबिन. क्लिअर झालं. मग ते 4 हिमोग्लोबिन मध्ये बदलणार काय, ग्लोबुलिन चेन. बाकी हिम, प्रोटोफोर फायरिन, आयरिन सगळीकडे सारखंच राहील.
तर प्रत्येक व्यक्तीमध्ये ग्लोबिन चेन जे आहे ते बदलत राहते. तर त्या ग्लोबिन मध्ये चेन मध्ये 2 अल्फाच्या ग्लोबिन चेन आहे हा कॉमन राहते. ते मेल फिमेल असो की बच्चू असो की काही असो, त्यांच्यामध्ये 2 अल्फा चेन राहतात. बदलते का? बीटा, गॅमा आणि डेल्टा. तर 2 अल्फा सोबत जेव्हा 2 बीटा येते तर त्याला म्हणतो मी हिमोग्लोबिन ए, दॅट इज अडल्ट हिमोग्लोबिन. आणि मोस्ट ऑफ केसेस मध्ये HbA राहते. म्हणजे का? हिमोग्लोबिन मोस्ट कॉमन ग्लोबिन चेन कुठल्या राहील मग एमसीक्यू आला तर HbA अँड 2HbA अल्फा 2 अल्फा हे ग्लोबुलिन चेन प्लस 2 बीटा ग्लोबुलिन चेन. ठीक आहे. मग नंतर उरले सुरले लोक जायचे जो बीटा नाही आहे ग्लोबुलिन चेन, ते कोणत्या चेन राहते मग त्यांचा जो डेल्टा चेन, त्यात जो कोणता राहते डेल्टा. मग आता गॅमा चेन म्हणजे का? जेव्हा 2 अल्फा चेन सोबत 2 गॅमा चेन जोडतात तर त्याला का म्हणतो मी अडल्ट वाला म्हणतो का? नाही, त्याला म्हणतो मी फिटल वाला, HbF फिटल हिमोग्लोबिन. ठीक आहे. आणि गॅमा काऊन त्यांच्यामध्ये राहते? कारण गॅमा चेन जे आहे त्याचा जो ताकद आहे ऑक्सिजन जास्त प्रमाणात ओढून घ्यायची, ऑक्सिजन जास्त प्रमाणात स्वतःकडे ओढायची, त्याचा जो ताकद आहे. ठीक आहे, समजले? म्हणून आता समजा बच्चू मध्ये काय 2 अल्फा आणि 2 गॅमा. मग बच्चू बॉर्न झाल्यावर काय व्हायला पाहिजे? 2 ते गॅमा जे चेन आहे तो दे शुड गेट कन्वर्टेड इनटू आयदर बीटा और डेल्टा चेन. मोस्ट कॉमनली कशात होईल? बीटा चेन. समजलं एवढं? तर थॅलेसिमिया जो आहे तुमचा, तर इट इज द डिसऑर्डर ऑफ दिस ग्लोबुलिन चेन्स. थॅलेसिमिया जो आजार आहे त्याच्यामध्ये काय होते की हे ग्लोबुलिन चेन्स जे आहे व्यवस्थित रीतीने सिंथेसिस नाही होत आहे, अल्फा असो बीटा असो. ठीक आहे, त्याच्यानुसार ते थॅलेसिमियाचे पार्ट आहे. पाहू आपण डिसीज कंडिशन मध्ये. एवढं समजलं? चलो, ग्लोबुलिन चेन मध्ये जर विचारलं स्पेसिफिकली तर अल्फा चेन मध्ये 141 अमायनो ऍसिड असतात. विचारलं तर अल्फा जे चेन आहे 2 अल्फा चेन राहतात, त्या अल्फा चेन मध्ये अमायनो ऍसिड किती राहील? 141. आणि बीटा चेन मध्ये अमायनो ऍसिड किती राहील? 146. समजलं? बाकी सांगितलंच आहे. ही इन्फॉर्मेशन कशा रीतीने होते? 4 पायरोल रिंग कम्स टुगेदर टू फॉर्म प्रोटोफोरफायरिन. प्रोटोफोरफायरिन जॉईन झाल्यानंतर प्रोटोफोरफायरिन स्ट्रक्चर बनल्यानंतर आयरन गेट स्टक इन दॅट फॉर्म, इन फेरस फॉर्म. आयरन जमा होऊन जाते तिथे. आयरन अटॅच झाल्यानंतर ग्लोबुलिन चेन अटॅच होते त्या हिमला, फॉर्मिंग हिमोग्लोबिन सिंगल मोनोमर. ते हिमोग्लोबिन सिंगल मोनोमर असते का? नाही, टेट्रामर असते. 4 हिमोग्लोबिन. बट हिमोग्लोबिन इज अन टेट्रामर. 4 मोनोमर्स फॉर्म 1 कंप्लीट HB मॉलिक्यूल. क्लिअर आहे? म्हणून टाइप्स ऑफ हिमोग्लोबिन कोणते कोणते आहे? HbA, त्याच्यामध्ये 2 अल्फा आणि 2 बीटा. इट इज द मोस्ट कॉमन टाइप. HbA2 म्हणजे 2 अल्फा आणि 2 डेल्टा. HbF म्हणजे 2 अल्फा आणि 2 गॅमा. गॅमा का करते? इट हॅज द हायर ऑक्सिजन एफिनिटी. एफिनिटी म्हणजे त्याची जो ताकद आहे की जास्त प्रमाणात तो ऑक्सिजन मॉलिक्यूल ओढू शकेल फ्रॉम मॅटर्नल सर्क्युलेशन.